अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूला अवघे काही तास उलटलेले असताना मंत्रालयामधल्या अधिकाऱ्यांकडून राज्यामधील 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याकांचा दर्जा दिल्याचं समोर आलंय। वास्तवात ही प्रक्रिया मागील वर्षी ऑगस्टपासून स्थगित होती। मात्र ज्यांच्याकडे हे खातं होतं त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूच्या नंतर तातडीनं हा दर्जा देण्यात आल्याचं समोर आलंय। राज्यामध्ये राज्य शासकीय दुखवट्यामध्ये असताना या शिक्षण संस्थांना मंत्रालयामधून गुपचूपपणे अल्पसंख्याकांचा दर्जा दिला जात होता। धक्कादायक म्हणजे यामधील पहिलं प्रमाणपत्र अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी म्हणजे 28 जानेवारीला दुपारी 3:09 दिलं गेलंय। एबीपी माझाकडे 28 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीमध्ये देण्यात आलेली अशी 75 प्रमाणपत्र उपलब्ध झाली आहेत। या प्रमाणपत्रांना अल्पसंख्याक विभागाच्या ऑनलाईन सिस्टीममध्ये मंजुरी देण्यात आली। ती वेळ देखील नमूद करण्यात आली आहे। तर कोणत्याही शाळांना अल्पसंख्याक ठरवण्याचे निकष नेमके काय असतात जाणून घेऊया। मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, पारशी, बौद्ध, शीख आणि ज्यू समूह महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याक आहेत। ज्या शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांची किंवा संचालकांची मातृभाषा मराठीच्या व्यतिरिक्त असेल तर त्या संस्थेला अल्पसंख्याक दर्जा दिला जातो। संस्थेची निर्मिती आणि प्रशासन अल्पसंख्याक समूहाच्या सदस्य चालवत असेल तर अल्पसंख्याक दर्जा हवा असलेल्या संस्थेमध्ये 50% सदस्य त्या समूहाचे असावेत असा नियम आहे। संस्थेच्या उद्दिष्टांमध्ये धार्मिक, भाषिक, अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक उन्नतीच्या कार्याचा उल्लेख हा स्पष्टपणे असायला हवा। संस्थेच्या व्यवस्थापनामधील सदस्यांपैकी 50%पेक्षा जास्त सदस्य हे महाराष्ट्रीयन असावेत। मान्यताप्राप्त शाळांमध्ये अपंग व्यवसाय अभ्यासक्रम, तंत्र शिक्षण अभ्यासक्रम, महाविद्यालय, वैद्यकीय असले पाहिजेत। तर या सगळ्या संदर्भात बोलूयात। आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या नंतर मंदार अवघ्या काही तासांमध्ये अल्पसंख्याक विभागाकडून राज्यामधल्या 75 शाळांना हे प्रमाणपत्र वाटल्याचं दिसून येत आहे। अर्थातच एबीपी माझानं ही बातमी उघड केल्याच्या नंतर आता यंत्रणांचं धाबं देखील चांगलंच दणाणलेलं आहे। त्यामुळे सकाळपासून मंत्रालयामधले कोणीही अधिकारी देखील बोलत नाहीयेत। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणाची गंभीर दखल घेणार, चौकशी करणार, असे आदेश देणार का याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। मंदार, काय अधिकची माहिती आहे? ही प्रमाणपत्र देताना अल्पसंख्याक विभागातील अधिकाऱ्यांनी नियम आणि अटी पाळलेल्या आहेत, त्यांनी संवेदनशीलता दाखवलेली आहे। कारण ज्यांच्याकडे हे खातं होतं ते अजित पवार 28 तारखेला सकाळी 9 वाजता एका दुर्दैवी अपघातामध्ये मृत्युमुखी पडले। अवघा महाराष्ट्र शोकसागरामध्ये बुडाला आणि त्याच वेळी शासकीय दुखावटा जाहीर करण्यात आला, म्हणजे सर्व सरकारी कार्यालयांमधलं कामकाज हे ठप्प झालं। मात्र त्याच वेळी त्यांच्याच अल्पसंख्याक विभागातले अधिकारी ही 75 प्रमाणपत्र देण्यासाठी घाई करत होते। आणि ही घाई का केली जात होती तर आरोप होतो आहे काही लाख रुपये या प्रत्येक संस्थेकडून घेण्यात आले। आपण जर या 75 संस्थांच्या यादीवरती जरी नजर टाकली तर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल या एकाच संस्थेच्या 25 शाखांना एकाच वेळी अल्पसंख्याक दर्जा देणारी प्रमाणपत्र ही देण्यात आलेली आहेत। खरं तर हे प्रमाणपत्र मिळवायचं असेल तर त्यासाठीचे निकष काय आहेत हे आपण आत्ताच आपल्या प्रेक्षकांना सांगितलं। मात्र असं असताना अशी घाऊक प्रमाणामध्ये प्रमाणपत्र देण्यात आली। सेंट झेवियर ही आणखी एक शिक्षण संस्था, या संस्थेला देखील मोठ्या प्रमाणामध्ये अशी प्रमाणपत्र देण्यात आली आणि राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या किंवा शहरांमधल्या अशा 75 संस्थांना ही प्रमाणपत्र देण्यात आली। कालावधी आहे 28 फेब्रुवारी दुपारी 3:09 ते 2 फेब्रुवारीपर्यंतचा, म्हणजे ज्या काळामध्ये शासकीय दुखावटा होता त्या कालावधीमध्ये ही बहुसंख्य प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत। आणि हा सगळा व्यवहार 8 ते 9 कोटी रुपयांचा असल्याचं बोललं जात आहे। गंभीर असे आरोप विरोधकांकडून होत आहेत। त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यामध्ये संवेदनशीलता दाखवतात का आणि या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देतात का हे पाहावं लागणार आहे। कारण सकाळपासून आपण पाहतो आहोत एबीपी माझानी हा गंभीर प्रकार समोर आणल्यानंतर मुंबईतील मंत्रालयातील कोणीही अधिकारी
कोणताही प्रशासकीय अधिकारी याबाबत बोलण्यास किंबहुना माहिती देण्यास तयार नाही, किंबहुना राज्य सरकारमधला कोणता मंत्री देखील याबद्दल बोलण्यास तयार होत नाही आहे. त्यामुळे अपेक्षा आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ते स्वतः या प्रकरणाची दखल घेतात का आणि चौकशीचे आदेश देतात का. अगदी खरं तर मंदार, हा जो भयंकर अशा पद्धतीची भानगड आपण याला म्हटलेली आहे, अशा पद्धतीचा हा खरं तर धक्कादायक प्रकार आहे. एकीकडे याच आठवड्याच्या सुरुवातीला जर आपण बघितलं तर मंत्रालयामध्येच लाचखोरीचं प्रकरण उघडकीस आलेलं होतं आणि त्यानंतर लगोलग या दुसऱ्या आठवड्यामध्ये अशा पद्धतीचा प्रकार उघडकीस होताना दिसतोय. अतिशय गंभीर प्रकरण आहे. मंत्रालयामध्ये लाचखोरीचं प्रकरण तर काही दिवसांमध्ये आपण पाहिलंच, मात्र हे अल्पसंख्याक विभागाकडून प्रमाणपत्र देण्याचं प्रकरण त्याहून कितीतरी अधिक गंभीर आहे. कारण त्या खात्याचा मंत्री एका दुर्दैवी अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला आहे. बारामतीच्या मेडिकल कॉलेजमध्ये अजित पवारांचा मृतदेह आहे. सगळेजण त्या ठिकाणी धाव घेत आहेत आणि तीच ही वेळ आहे ज्यावेळी या अल्पसंख्याक विभागाचे अधिकारी या संस्थांना प्रमाणपत्र देत आहेत. आणि ही प्रमाणपत्र फक्त एकाच दिवसामध्ये दिली गेली किंवा प्रक्रिया आधी सुरू झाली होती आणि फक्त या वेळेला ती पूर्ण झाली हे निमित्त सांगायलाही त्यांच्याकडे जागा नाही. कारण पुढे आपण पाहिलं की 2 फेब्रुवारीपर्यंत सातत्याने ही प्रमाणपत्र दिली गेलेली आहेत. त्याच्यावरती डिजिटल साईन आहे या विभागाचे जे उपसचिव आहेत मिलिंद शेना यांची. त्यामुळं ही प्रमाणपत्र नक्की कधी मंजूर केली, कोणी मंजूर केली, इतक्या घाई गडबडीमध्ये का मंजूर केली, हे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणं अपेक्षित आहे, महाराष्ट्राला मिळणं अपेक्षित आहे. कारण 1 ऑगस्टपासून या प्रमाणपत्रांना देण्यास स्थगिती करण्यात आलेली होती, स्थगिती देण्यात आली होती. नवीन कोणताही आदेश अजित पवारांच्या हयातीमध्ये त्यांनी घेतल्याचं समोर आलेलं नव्हतं. मग त्यांच्या मृत्यूनंतर इतक्या घाई गडबडीमध्ये ही प्रमाणपत्र का देण्यात आली, याच्यामध्ये कोणाचे आर्थिक हित संबंध लपलेले आहेत हे समोर येणं गरजेचं आहे. आणि एबीपी माझाला जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार 13 फेब्रुवारीला जेव्हा ही माहिती बाहेर येऊ शकते याची कुणकुण लागल्यानंतर या अल्पसंख्याक विभागाकडून ही जी त्यांची यंत्रणा आहे हे प्रमाणपत्र देण्याची, त्याचा लॉग इन ID आणि पासवर्ड देखील बदलण्यात आला. या सगळ्याची खरं तर चौकशी केली तर अनेक गंभीर गोष्टी समोर येऊ शकतात. त्यामुळेच आपण म्हणतो की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची दखल घेणार का आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी करणार का. अगदी मंदार, तुम्ही जसं म्हणताय, ज्या दिवशी अजित पवार यांचं सकाळच्या वेळेला अपघाती निधन झाल्याची बातमी येऊन धडकली, खरं तर सगळ्यांचीच धावपळ झालेली होती. खरंच असं काही झालंय का यावरती विश्वास ठेवणं अवघड झालेलं होतं आणि त्याच दिवशी अशा पद्धतीचा प्रकार घडतो. खरं तर अनेक जे राजकीय नेते आहेत त्यांनी असं म्हटलंय की हे खरं तर टाळूवरचं लोणी खाल्ल्यासारखं आहे, अशाच पद्धतीचा हा प्रकार आहे. केवळ त्या दिवशी नाही, त्याच्यानंतर देखील काही दिवस ही प्रक्रिया सुरू राहते. ऑफिसचं कामकाज संपल्याच्या नंतर तिथले अधिकारी थांबून ही प्रक्रिया पूर्ण करतात. म्हणजे काहीतरी काळबेरं यामध्ये निश्चितपणे असणार आहे. नक्कीच सुरुवातीला जसं म्हटलं, या अधिकाऱ्यांनी ना नियम आणि अटी पाळलेले आहेत, ना संवेदनशीलता, किमान अपेक्षित असते संवेदनशीलता ती देखील दाखवलेली आहे नाही या ठिकाणी. कारण अजित पवारांच्या मृत्यूनंतर लगेच काही तासांमध्ये ही प्रमाणपत्र द्यायला सुरुवात झालेली आहे आणि पुढे 3 ते 4 दिवस ही प्रमाणपत्र दिली गेलेली आहेत. त्यामुळं आपण संवेदनशीलतेची तर अपेक्षा या यंत्रणेकडून नाहीच, कारण जे काही प्रकार आपण पाहतो आहोत. मात्र नियम आणि अटी आपण जरी पाहिल्या की अल्पसंख्याक दर्जा मिळवण्यासाठी काय काय गोष्टीची पूर्तता करावी लागते, मग इतक्या घाई गडबडीमध्ये ही पूर्तता झाल्याचं का दाखवण्यात आलं आणि या संस्थांना ही प्रमाणपत्र का देण्यात आली. आणि मी जसं म्हणतोय की काही लाख रुपयांचे व्यवहार एका संस्थेसाठी करण्यात आल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे, तसा आरोप होतोय. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी होण्याची गरज आहे आणि ही सगळी यंत्रणा एका खाजगी कंपनीला चालवण्यासाठी दिली जाते. टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्या खाजगी संस्थेकडून पाहिल्या जातात आणि हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर लॉग इन ID आणि पासवर्ड देखील बदलण्यात आलेला आहे. या संस्था याबद्दल बोलण्यास तयार नाहीत, या विभागातले अधिकारी याबद्दल बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळं ज्यांच्यावरती राज्य सरकारची जबाबदारी आहे त्यांच्याकडूनच अपेक्षा आहे की इतकी असंवेदनशीलता जर दाखवली जात असेल, त्या खात्याच्या मंत्र्याचाच अपघाती दुर्दैवी मृत्यू झालेला असेल तर त्यानंतर आणि शासकीय दुखवटा आहे, तुम्ही म्हणताय तसं संवेदनशीलता दाखवणं तरी अपेक्षित होतं किमान. अर्थात आपली जी अपेक्षा आहे की या सगळ्याविषयी आता मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं. बघूयात ती मागणी आता मान्य होतीये का. धन्यवाद मंदार माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.